हॅलो एव्हरीवन, दिस इज प्राची अँड यू आर वॉचिंग efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. ओके, आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे. नेहमी सगळ्यांना कन्फ्युजन होतं की प्रेझेंट वर्ब कधी वापरायचं, पास्ट वर्ब कधी वापरायचं आणि फ्युचर वर्ब कधी वापरायचं. राईट? म्हणजे ईट, एट, विल ईट हे कधी आणि केव्हा नेमकं कसं वापरायचं हे नेहमी सगळ्यांना कन्फ्युजन असतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं कव्हर करणार आहोत. ओके, सो चला या आजच्या व्हिडिओमध्ये आपण 200 पेक्षा जास्त वर्ब बघणार आहोत आणि त्याला प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये कसं म्हणायचं याची प्रॅक्टिस करणार आहोत. प्रत्येक सेंटेन्स मी बोलल्यानंतर तुम्हीही बोला, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल. स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे प्रेझेंट, त्यानंतर पास्ट आणि फ्युचर. राईट? सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. पहिलं आपलं वर्ब आहे ईट. ईट म्हणजे खाणे. आय ईट म्हणजे मी खाते. आय एट म्हणजे मी खाल्लं. ओके, इथे पास्ट फॉर्म आहे म्हणजे खाण्याची क्रिया ही ऑलरेडी झालेली आहे. त्यानंतर आय विल ईट म्हणजे मी खाईल. ओके, सो आय ईट मी खाते, आय एट मी खाल्लं आणि आय विल ईट मी खाईल. असे इथे वर्ब्स आहेत. ओके, येस. नेक्स्ट आहे आपलं रन. रन म्हणजे पळणे. आय रन, आय रॅन, आय विल रन. रन, रॅन, विल रन. ओके, सो पहिलं वर्ब रन, त्यानंतर पास्ट वर्ब रॅन आणि त्यानंतर फ्युचर मध्ये पुन्हा आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरत असतो रन. ओके, सो रन, रॅन, विल रन. नेक्स्ट आहे वॉक. वॉक म्हणजे चालणे. आय वॉक, आय वॉक, आय विल वॉक. मी चालतो, मी चालेल, मी चाललो आणि मी चालेल. ओके, सो बरेच जण पास्ट वर्बला वॉकड म्हणतात. ओके, कारण की ईडी लागला आहे. तर प्रोनाऊन्सिएशन ड चा प्रोनाऊन्सिएशन करायचं नाहीये. ड सायलेंट आहे इथे. सो काय म्हणायचं? वॉक्ड. आय वॉक्ड. ओके, आय वॉक, आय वॉक्ड, आय विल वॉक. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. आय वॉक, आय विल वॉक, आय वॉक्ड. ओके, सो वॉकच्या पुढे तुम्ही काहीही लावू शकता. आय वॉक 2 kilometers daily. I walked 2 kilometers yesterday. I'll walk 2 kilometers tomorrow. ओके, सो असं पुढे तुम्ही सेंटेन्स कितीही एक्सटेंड करू शकतात, पण जो बेस आहे तो असा असणार आहे. नेक्स्ट, राईट. आय राईट, आय रोट, आय विल राईट. राईट म्हणजे लिहिणे. आय राईट मी लिहितो, आय रोट मी लिहिले, आय विल राईट मी लिहीन. कम ऑन, राईट, रोट, विल राईट. नेक्स्ट, वर्क म्हणजे काम करणे. आय वर्क, आय वर्क, आय विल वर्क. आय वर्क मी काम करतो, आय वर्कड मी काम केले, आय विल वर्क मी काम करेल. ओके, येस. सेंटेन्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत, त्यामुळे तुम्ही सुद्धा मोठ्याने ते बोलायचे आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट, एक्सरसाइज व्यायाम करणे. आय एक्सरसाइज, आय एक्सरसाइज्ड, आय विल एक्सरसाइज. एक्सरसाइज मी व्यायाम करते, मी व्यायाम केला, मी व्यायाम करेल. आय एक्सरसाइज, आय एक्सरसाइज्ड, आय विल एक्सरसाइज. नेक्स्ट, डान्स म्हणजे नाचणे. आय डान्स, आय डॅन्स्ड, आय विल डॅन्स. ओके, सो डॅन्स, आय डॅन्स, आय डॅन्स्ड, आय विल डॅन्स. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. आय सिंग, आय sang, आय विल sing. Sing, sang, sing. Come on. I sing,
आय सॅंग, आय विल सिंग. मी गाणे म्हणतो, मी गाणे म्हटले, मी गाणे म्हणेन. नेक्स्ट, आय स्टडी. मी अभ्यास करतो, आय स्टडीड. मी अभ्यास केला, आय विल स्टडी. मी अभ्यास करेल. स्टडी, स्टडीड, विल स्टडी. रीड, रेड, विल रीड. आता इथे बघा, पास्ट मध्ये आपण याला रेड म्हटलं आहे, पण स्पेलिंग मात्र सेम आहे. सो रीडचा हे वैशिष्ट्य आहे की रीड पास्ट फॉर्म मध्ये लिहिताना READ रीडच लिहितात, फक्त वाचताना बोलताना त्याला रेड असं प्रोनाऊन्स करायचं आहे. आय रीड, आय रेड, आय विल रीड. कम ऑन, रिपीट. व्हेरी गुड. नेक्स्ट, आय प्ले, आय प्लेड, आय विल प्ले. प्ले म्हणजे खेळणे. आय प्ले, आय प्लेड, आय विल प्ले. मी खेळतो, मी खेळलो, मी खेळेन. नेक्स्ट, लाफ. आय लाफ, आय लाफ्ड, आय विल लाफ. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. आय लाफ, आय लाफ्ड, आय विल लाफ. नेक्स्ट, टॉक म्हणजे बोलणे. आय टॉक, आय टॉक्ड, आय विल टॉक. टॉक, टॉक्ड, विल टॉक. आय क्राय म्हणजे रडणे. क्राय म्हणजे रडणे. आय क्राय, आय क्राईड, आय विल क्राय. आय क्राय, मी रडतो. आय क्राईड, मी रडलो. आय विल क्राय, मी रडेल. नेक्स्ट, स्माईल म्हणजे हसणे. आय स्माईल, आय स्माइल्ड, आय विल स्माईल. आय स्माईल, आय स्माइल्ड, आय विल स्माईल. Come on, everyone, repeat. I think, I thought, I will think. I think, मी विचार करतो. I thought, मी विचार केला. I will think, मी विचार करेल. Think, thought, will think. I swim, मी पोहतो. I swam, मी पोहलो. I will swim, मी पोहेल. Next, I draw. I drew. I will draw. Yes. Come on, repeat after me. I draw, I drew, I will draw. Very good. Next, I paint, I painted, I will paint. Paint म्हणजे रंगवणे. I paint, I painted, I will paint. I cook, I cooked, I will cook. Cook म्हणजे स्वयंपाक तयार करणे. I cook, मी स्वयंपाक करते. I cooked, मी स्वयंपाक केला. I will cook, मी स्वयंपाक करेल. नेक्स्ट, टीच. आय टीच, मी शिकवते. आय टॉट, मी शिकवले. आय विल टीच, मी शिकवेन. आय टीच, आय टॉट, आय विल टीच. ओके, हे सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचरचे सेंटेन्सेस आहेत. ओके, सगळ्यांनी लक्षात घ्या. कम ऑन, प्रॅक्टिस. आय लर्न, आय लर्नड, आय विल लर्न. I learn, I learned, I will learn. I speak, मी बोलते. I spoke, मी बोललो. I will speak, मी बोलेन. ओके, स्पीक म्हणजे काय, बोलणे. नेक्स्ट, आय सॉल्व. सॉल्व म्हणजे सोडवणे, एखादा प्रॉब्लेम सोडवणे.
ओके, आपण म्हणतो ना सॉल्व द प्रॉब्लेम, सो प्रॉब्लेम सोडवणे. आय सॉल्व, आय सॉल्व्ड, आय विल सॉल्व. सॉल्व, सॉल्व्ड, विल सॉल्व. येस. नेक्स्ट, अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे. आय अंडरस्टँड, आय अंडरस्टूड, आय विल अंडरस्टँड. ओके, understand, understood, I will understand. Next, I dream, I dreamed, I will dream. Come on, repeat after me. I dream, I dreamed, I will dream. Okay, dream म्हणजे काय? स्वप्न बघणे. स्वप्न. I see, see म्हणजे बघणे. I see, I saw, I will see. Okay, I see, मी बघते. I saw, मी बघितलं. आय विल सी, मी बघेन. कम ऑन. आय सी, आय सॉ, आय विल सी. ओके, सो आय सी तुम्ही असं पुढे काहीही लावू शकतात. आय सॉ यू यस्टरडे. आय सी, आय विल सी. ओके, असे सेंटेन्स तुम्ही लावू शकतात, तिथे एक्सटेंड करू शकतात हवं ते. नेक्स्ट, पीक. ओके, PEEK. पीक म्हणजे काय? डोकावून पाहणे. आय पीक, आय पीक्ड, आय विल पीक. ओके, पीक, पीक्ड, विल पीक. नेक्स्ट, लुक म्हणजे पाहणे. आय लुक, आय लुक्ड, आय विल लुक. लुक, लुक्ड, विल लुक. नेक्स्ट, लिसन म्हणजे ऐकणे. आय लिसन, आय लिसन्ड, आय विल लिसन. आता तुम्हाला हे ऐकायला लिसन लिसन लिसनच वाटेल, पण हे लिसन्ड हा जो डी आहे तो सायलेंट आहे. आय लिसन्ड. ओके, आय लिसन, आय लिसन्ड, आय विल लिसन. नेक्स्ट, आय हिअर. हिअर मीन्स ऐकणे. आय हिअर, आय हर्ड. ओके, पास्ट फॉर्म याचा काय आहे? हर्ड. आय विल हिअर. आय आय हिअर, मी ऐकलं. आय हर्ड, मी ऐकलं. सॉरी, आय हिअर म्हणजे मी ऐकते. आय हर्ड, मी ऐकलं. आणि आय विल हिअर म्हणजे मी ऐकेल. नेक्स्ट, गो म्हणजे काय? जाणे. आय गो, आय वेंट, आय विल गो. ओके, गो, वेंट, विल गो. नेक्स्ट, आय स्टेप. स्टेप म्हणजे पाऊल टाकणे. आय स्टेप, आय स्टेप्ड, आय विल स्टेप. आय स्टेप, आय स्टेप्ड, आय विल स्टेप. नेक्स्ट, आय क्रॉल. क्रॉल म्हणजे काय? रांगणे. आय क्रॉल, आय क्रॉल्ड, आय विल क्रॉल. ओके, crawl, crawled, will crawl. Next, I test. टेस्ट म्हणजे चव घेणे. आय टेस्ट, आय टेस्टेड, आय विल टेस्ट. ओके, मी चव घेते, मी चव घेतली, मी चव घेईन. ओके, सो असे एकदा तुम्हाला हे वर्ब्स यूज करता आले की तुम्ही सहज इंग्लिशचे मोठमोठे सेंटेन्स सुद्धा बनवू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय मॅन्डेटरी आहे. हा वारंवार तुम्ही बघा आणि या वर्ब्सची प्रॅक्टिस करा. प्रेझेंट वर्ब, पास्ट वर्ब, फ्युचरमध्ये हे कसे वापरले जातात हे समजून घ्या. आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळी माहिती दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, चलो नेक्स्ट, आय वेट. वेट म्हणजे वाट बघणे. आय वेट, आय वेटेड, आय विल वेट. कम ऑन, प्रोनाउन्सिएशन कडे लक्ष द्या. आय वेट, आय वेटेड, आय विल वेट. नेक्स्ट, आय पॅक. ओके, बांधाबांध करणे. आय पॅक, आय पॅक्ड,
I will pack. Pack. Packed. Will pack. I share. Share म्हणजे दुसऱ्याला देणे. I share. I shared. I will share. ओके, आपल्यामधलं थोडं दुसऱ्याला देणे, त्याला काय म्हणतात? शेअर करणे. येस. सेंटेन्स वर्ब हे जे आहेत ते तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर बोला, तुम्हाला पण त्याची प्रॅक्टिस होईल. ओके. नेक्स्ट आहे आपलं आस्क म्हणजे विचारणे. आय आस्क. आय आस्क्ड. आय विल आस्क. कम ऑन, रिपीट. आय आस्क. आय आस्क्ड. आय विल आस्क. ओके. मी विचारते. मी विचारलं. मी विचारेन. त्यानंतर उत्तर देणे. आन्सर. आय आन्सर. आय आन्सर्ड. आय विल आन्सर. नेक्स्ट, कम म्हणजे येणे. आय कम. आय केम. आय विल कम. ओके, कम म्हणजे काय? येणे. आय कम. मी येते. आय केम. मी आली. आय विल कम. मी येईल. नेक्स्ट, आय लिव्ह. लिव्ह म्हणजे काय? त्या जागेवरनं निघून जाणे. आय लिव्ह. आय लेफ्ट. आय विल लिव्ह. I leave. I left. I will leave. Next, sleep. I sleep. I slept. I will sleep. Sleep म्हणजे झोपणे. I sleep. I slept. I will sleep. Next, wake. ओके, wake म्हणजे जागे होणे, डोळे उघडणे. I wake. I woke. I will wake. नेक्स्ट, स्लाइस. ओके, स्लाइस करतो आपण, काकडीच्या स्लाइस करतो, टोमॅटोच्या स्लाइस करतो. ओके, त्यांना गोल गोल कापतो. आय स्लाइस. आय स्लाइस्ड. आय विल स्लाइस. नेक्स्ट, हेल्प. आय हेल्प. आय हेल्प्ड. आय विल हेल्प. मी मदत करतो. आय हेल्प. आय हेल्प्ड. मी मदत केली. आय विल हेल्प. मी मदत करेल. ओके, सो असे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट, आय काउंट. आय काउंटेड. आय विल काउंट. ओके, काउंट म्हणजे काय? मोजणे. 1 2 3 4 काही आपण मोजतो, त्याला म्हणतात काउंट. आय काउंट. आय काउंटेड. आय विल काउंट. आय काउंट. मी मोजतो. आय काउंटेड. मी मोजले. आय विल काउंट. मी मोजेन. नेक्स्ट, मीट. मीट म्हणजे काय? भेटणे. आय मीट. आय मेट. आय विल मीट. ओके. आय मीट माय फ्रेंड एव्हरी डे. ओके, सेंटेन्स कसं करू शकतात तुम्ही? याच्या मीटच्या पुढे अजून कसं वाढवू शकतात? आय मीट माय फ्रेंड. आय मेट माय फ्रेंड. आय विल मीट माय फ्रेंड. तर आय मीट माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्राला भेटतो. आय मेट माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्राला भेटले. आणि आय विल मीट म्हणजे मी भेटेन. ओके, सो असे हे सेंटेन्सचे पॅटर्न आहेत. कमॉन. नेक्स्ट, फीड म्हणजे भरवणे, खाऊ घालणे. आय फीड. आय फेड. आय विल फीड. ओके, आय फीड डॉग. आय फेड डॉग. आय फीड डॉग. असं तुम्ही एक्सटेंड करू शकता सेंटेन्स. नेक्स्ट, पॉइंट. ओके, बोट दाखवणे. आय पॉइंट. आय पॉइंटेड. आय विल पॉइंट. पॉइंट. पॉइंटेड. विल पॉइंट.
नेक्स्ट, आय विन, आय वोन, आय विल विन. आय विन, आय वोन, आय विल विन. नेक्स्ट, फाईट. ओके, फाईट म्हणजे काय? मारामारी करणे. आय फाईट, आय फॉट, आय विल फाईट. ओके, फाईटचा पास्ट फॉर्म काय होतो? फॉट. आय फाईट, आय फॉट, आय विल फाईट. नेक्स्ट, आय स्नीज. स्नीज म्हणजे शिंका देणे, शिंकणे. आय स्नीज, आय स्नीज्ड, आय विल स्नीज. नेक्स्ट, हग. आय हग, आय हग्ड, आय विल हग. ओके, हग म्हणजे काय? मिठी मारणे. नेक्स्ट, थ्रो म्हणजे फेकणे. आय थ्रो, आय थ्रू, आय विल थ्रो. कम ऑन, आय थ्रो, आय थ्रू, आय विल थ्रो. नेक्स्ट, कॅच म्हणजे झेलणे. आय कॅच, आय कॉट, आय विल कॅच. ओके, सो कॅचचा पास्ट फॉर्म काय आहे? कॉट. आय कॅच, आय कॉट, आय विल कॅच. नेक्स्ट, लीक. ओके, लीक म्हणजे काय? चाटणे. आय लीक, आय लीक द आईस्क्रीम. ओके, तो मी आईस्क्रीम चाटलं. आय लीक, आय लीक, आय विल लीक. नेक्स्ट, vomit. I vomit, I vomited, I will vomit. ओके, vomit म्हणजे काय? उलटी होणे. नेक्स्ट आहे टाईप. ओके, टाईप म्हणजे आपण टाईप करतो. आय टाईप, आय टाईप्ड, आय विल टाईप. कम ऑन, आय टाईप, आय टाईप्ड, आय विल टाईप. आय टाईप अ लेटर. मी पत्र टाईप करतो. आय टाईप्ड अ लेटर. मी पत्र टाईप केलं. आय विल टाईप अ लेटर. मी पत्र टाईप करेल. लक्षात येतंय तुम्हाला की हे सेंटेन्स कसे तयार होतात प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मध्ये? येस. नेक्स्ट, आय फ्लिप. ओके, फ्लिप म्हणजे काय? उलटी उडी करणे. आय फ्लिप, आय फ्लिप्ड, आय विल फ्लिप. फ्लिप, फ्लिप्ड, विल फ्लिप्ड. नेक्स्ट, आय ट्रॅव्हल. ट्रॅव्हल मीन्स प्रवास करणे. आय ट्रॅव्हल, आय ट्रॅव्हल्ड, आय विल ट्रॅव्हल. कमॉन, याचे अजून काय सेंटेन्स तयार होतील? तुम्ही कमेंट मध्ये लिहा. सेंटेन्स तयार करा म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. त्यानंतर आय फॉल. फॉल म्हणजे पडणे. आय फॉल, आय फेल, मी पडले. आय विल फॉल, मी पडेल. ओके, आय फॉल, आय फेल, आय विल फेल. आय फॉल, आय फेल, आय विल फॉल. नेक्स्ट, स्लिप. ओके, स्लिप म्हणजे घसरणे. आय स्लीप, आय स्लिप्ड, आय विल स्लीप. आय स्लीप, मी घसरतो. आय स्लिप्ड, मी घसरलो. आय विल स्लीप, मी घसरेन. नेक्स्ट, ऑर्गनाइज्ड. ओके, प्रॉपर व्यवस्थित सगळं नीटनेटक्या जागेवर ठेवणं, ऑर्गनाइज करून ठेवणं, अरेंज करणं. आय ऑर्गनाइज, आय ऑर्गनाइज्ड, आय विल ऑर्गनाइज. ओके, आय ऑर्गनाइज्ड माय कबर्ड. मी माझं कबर्ड अरेंज करते. आय ऑर्गनाइज्ड माय कबर्ड. मी माझं कबर्ड ऑर्गनाइज केलं. आणि आय विल ऑर्गनाइज माय कबर्ड. मी माझं कबर्ड ऑर्गनाइज करेल. ओके, येस. नेक्स्ट, क्रिएट म्हणजे काहीतरी तयार करणं. आय क्रिएट,
I created, I will create. Okay? Create, created, will create. नेक्स्ट आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे. आय हॅव, आय हॅड, आय विल हॅव. ओके, सो हॅव हॅड वर आपला एक स्पेशल व्हिडिओ आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तो नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीने हॅवचा वापर, हॅडचा वापर आणि हॅडचा वापर आपण इथे त्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की हॅव म्हणजे आपण इथे हॅवचा वापर केलाय की एखादी गोष्ट आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठी. इथे आपण सेंटेन्स तयार करू शकतो. आय हॅव मनी. ओके, माझ्याकडे पैसे आहेत. सो पैसे आहेत. पण जेव्हा मी म्हणते आय हॅड मनी म्हणजे माझ्याकडे पैसे होते. आणि आय विल हॅव मनी दॅट मीन्स माझ्याकडे पैसे येतील. ओके, असा इथे अर्थ होतो. सो हॅडचा वापर आपण पास्ट साठी वापरतो. नेक्स्ट बॅलन्स. आय बॅलन्स, आय बॅलन्स्ड, आय विल बॅलन्स. येस. नेक्स्ट बाउन्स. ओके, I bounce, I bounced, I will bounce. Next, I jiggle, I jiggled, I will jiggle. Okay, jiggle means what? हात चलाखी करणे, जादूचे प्रयोग सारखं करणे. Okay, so jiggle. Next, I skip, skip म्हणजे दोरीच्या उड्या. I skip, I skipped, I will skip. ओके, सो आता स्कीपचा पण म्हणजे असे वेगवेगळे काही वर्ड्स असे असतात की ज्याचे मल्टिपल यूज असतात, त्याचे अर्थ पण वेगळे निघतात. सो इथे आपण स्कीपिंग रोपच्या सारखा इथे अर्थ घेतलेला आहे. राईट. त्यानंतर सेल म्हणजे जहाज. आय सेल, आय सेल्ड, आय विल सेल. ओके. त्यानंतर रो. आय रो, आय रोड, आय विल रो. ओके, सो इथे आपण चप्पू चालवतो असं म्हणतो ना, त्या टाईपची नाव चालवतो, त्याला रो म्हटलेलं आहे. आय फ्लोट, तरंगणे. फ्लोट म्हणजे काय? तरंगणे. आय फ्लोट, आय फ्लोटेड, आय विल फ्लोट. मी तरंगेल. नेक्स्ट क्लाइंब म्हणजे चढणे, झाडावर चढणे, एखाद्या कोणत्याही इमारतीवर चढणे. सो बेसिकली कोणत्याही गोष्टीवर चढणे याला आपण क्लाइंब म्हणतो. सो क्लाइंब, क्लाइंब्ड, विल क्लाइंब. आय क्लाइंब, मी चढतो. आय क्लाइंब्ड, मी चढलो. आय विल क्लाइंब, मी चढेल. नेक्स्ट फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे. आय फ्लाय, आय फ्लू, आय विल फ्लाय. फ्लाय, फ्ल्यू, विल फ्लाय. ओके. नेक्स्ट skate. I skate, I skated, I will skate. ओके, स्केटिंग करणे आपण म्हणतो. सो आय स्केट, आय स्केटेड, आय विल स्टे. नेक्स्ट जम्प. आय जम्प, आय जम्प्ड, आय विल जम्प. जम्प, jumped, I will jump. नेक्स्ट ड्राईव्ह म्हणजे चालवणे, गाडी चालवणे. आय ड्राईव्ह, आय ड्रोव, आय विल ड्राईव्ह. ड्राईव्ह, ड्रोव, विल ड्राईव्ह. कम ऑन गाईज, बोलायचं आहे म्हणून प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट आय बेक. बेक म्हणजे केक बनवणे. ठीक आहे. आय बेक, आय बेक्ड, आय विल बेक. आय बेक, मी मी
ओके, आय बेक अ केक. सो मी केक बनवतो. आय बेक्ड अ केक म्हणजे मी केक बनवला. आय विल बेक अ केक, मी केक बनवेल. नेक्स्ट, सिंक म्हणजे बुडणे. आय सिंक, आय सँक, आय विल सिंक. सिंक, सँक, विल सिंक. नेक्स्ट, सेव्ह म्हणजे पैसे वाचवणे. आय सेव्ह, आय सेव्ड, आय विल सेव्ह, मी पैसे वाचवेन. आय सेव्ह, सेव्ड, विल सेव्ह. ओके, आय सेव्ह द मनी. ओके, मी पैसे वाचवतो. आय सेव्ड द मनी म्हणजे मी पैसे वाचवले. आय विल सेव्ह म्हणजे मी पैसे वाचवेल, असा इथे आपण अर्थ घेऊ शकतो. नेक्स्ट, डाईव्ह. ओके, सो आपण पाण्यामध्ये जम्प करतो, त्याला डाईव्ह करणं म्हणतात. आय डाईव्ह, आय डोव्ह, आय विल डाईव्ह. आय डाईव्ह, आय डोव्ह, आय विल डाईव्ह. नेक्स्ट, आय ड्रिंक, आय ड्रँक, आय विल ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. आय ड्रिंक, आय ड्रँक, आय विल ड्रिंक. आय ड्रिंक मँगो ज्यूस, मी मँगो ज्यूस पिते. आय ड्रँक मँगो ज्यूस, मी मँगो ज्यूस प्यायली. आय विल ड्रिंक मँगो ज्यूस, मी मँगो ज्यूस पिईल. ठीक आहे, सो असे हे सेंटेन्स असतात. नेक्स्ट, ब्रश. आय ब्रश, आय ब्रश्ड, आय विल ब्रश. ब्रश, ब्रश्ड, आय विल ब्रश. नेक्स्ट, कोंब म्हणजे केस विंचरणे. आय कोंब, आय कोम्ड, आय विल कोम्ब. नेक्स्ट, वेअर म्हणजे परिधान करणे. आय वेअर, आय वोर, आय विल वेअर. नेक्स्ट, आय लाय. आता बघा, लायचा खोटं बोलणे असाही एक अर्थ होतो, पण इथे लाय म्हणजे निवांत पहुडणे, पडणे असा अर्थ घेतलेला आहे. आय लाय, आय ले, आय विल लाय. नेक्स्ट, सिट म्हणजे बसणे. आय सिट, आय सॅट, आय विल सिट. ओके, आय सिट, मी बसतो. आय सॅट, मी बसलो. आय विल सिट, मी बसेल. नेक्स्ट, स्टँड म्हणजे उभे राहणे. आय स्टँड, आय स्टूड, आय विल स्टँड. नेक्स्ट, नील. आय नील, आय knelt, आय विल kneel. ओके, इथे केचा जो साऊंड आहे तो सायलेंट आहे. नेक्स्ट, सीक. ओके, सीक म्हणजे काय, शोधणे एखादी गोष्ट. आय सीक, आय सॉट, आय विल सीक. आय सीक, आय सॉट, आय विल सीक. नेक्स्ट, हाईड म्हणजे लपणे. आय हाईड, आय हिड, आय विल हाईड. हिड म्हणजे लपणे. नेक्स्ट, आय लॉक. लॉक, ओके, म्हणजे ताला, चावी. चावीने आपण लॉक करतो ते. आय लॉक, आय लॉक्ड, आय विल लॉक. नेक्स्ट, हिट. हिट मीन्स मारणे असा इथे. ओके, अर्थ आहे आय हिट, आय हिट, आय विल हिट. ओके, सो हिट हा असा वर्ब आहे की ज्याचा फॉर्म चेंज होत नाही. हिट, हिट, हिट असाच राहतो. हिटचं हिटेड होत नाही, लक्षात घ्या.
hit. I light, I lit, I will light. ओके, लाईट मीन्स इथे पेटवणे असा अर्थ घेतला आहे. आय लाईट, आय लिट, आय विल लाईट. नेक्स्ट, होल्ड म्हणजे पकडणे. आय होल्ड, आय हेल्ड, आय विल होल्ड. ओके, होल्ड, हेल्ड, आय विल होल्ड. नेक्स्ट, hang. I hang, I hung, I will hang. सो हँग म्हणजे काय? लटकणे. आय हँग, आय हंग, आय विल हँग. नेक्स्ट, कॅरी. आय कॅरी, आय कॅरीड, आय विल कॅरी. ओके, सो कॅरी, कॅरीड अँड विल कॅरी. नेक्स्ट, शूट. ओके, शूट म्हणजे इथे बंदुकीने शूट करणं असा अर्थ घेतलाय. आय शूट, आय शॉट, आय विल शूट. शूट, शॉट, विल शूट. नेक्स्ट, ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे. आय ब्रिंग, आय ब्रॉट, आय विल ब्रिंग. ब्रिंग, ब्रॉट, विल ब्रिंग. नेक्स्ट, फील. ओके, फील म्हणजे काय? भावना आपली. फील, फेल्ट, आय विल फील. आय फील सॅड, आय फेल्ट सॅड, आय विल फील सॅड. ओके, मला वाईट वाटतं, मला वाईट वाटेल, मला वाईट वाटलं. नेक्स्ट, से म्हणजे सांगणे. आय से, आय सेड, आय विल से. आय से, आय सेड, आय विल से. नेक्स्ट, टेल. टेलचा पण इथे सांगणेच होतो. आय टेल, आय टोल्ड, आय विल टेल. आय टेल, आय टोल्ड, आय विल टेल. नेक्स्ट, कॉल म्हणजे फोन करणे. आय कॉल, आय कॉल्ड, आय विल कॉल. नेक्स्ट, शाउट म्हणजे ओरडणे. आय शाउट, आय शाउटेड, आय विल शाउट. ओके, आय शाउट मी ओरडते. आय शाउटेड मी ओरडले. आय विल शाउट म्हणजे मी ओरडेल. ओके, आय विसिल. ओके, विसिल म्हणजे काय? शिट्टी वाजवणे. आय विसिल, आय विसिल्ड, आय विल विसिल. विसिल, विसिल्ड, विल विसिल. आय डिसगाइज्ड, I disguise, I disguised, I will disguise. Next, pick. I pick, I picked, I will pick. Okay, pick म्हणजे उचलणे एखादी गोष्ट. I pick, I picked, I will pick. त्यानंतर lift. I lift, I lifted, I will lift. Lift, lifted, will lift. Next, put म्हणजे ठेवणे. पुट, पुट, पुट. सो आता पुटचं सुद्धा तसंच आहे की त्याचा फॉर्म चेंज होत नाही. पुटेड होत नाही. आय पुट, आय पुट, आय विल पुट. नेक्स्ट, आय चेक, आय टुक, आय विल टेक. ओके, टेक म्हणजे काय? घेणे. आय टेक, आय टुक, आय विल टेक. कम ऑन, आय होप मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटतोय का आणि याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा.
म्हणजे ऍज पर माय ओपिनियन तर तुम्ही या व्हिडिओची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि स्वतः बोलून प्रॅक्टिस करायला पाहिजे, कारण की असे जे आहेत पॅटर्न, हे सेंटेन्सचे तुम्हाला बनवता येणं खूप गरजेचं आहे. त्याची प्रॅक्टिस वारंवार असणं गरजेचं आहे. ओके. येस. ओके. कम ऑन, प्रॅक्टिस विथ मी. आय मिस्टेक, आय मिस्टूक, आय विल मिस्टेक. कम ऑन, practice. Give me a second. Yes. I mistake, I mistook, I will mistake. Next, squat. ओके, सो स्क्वॉट हे एक व्यायामाचा प्रकार आहे. ओके, इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे खाली बसून परत असं उभं राहणं अर्धवट आणि परत बसणं, याला स्क्वॉट करणं म्हणतात. आय स्क्वॉट, आय स्क्वॉटेड, आय विल स्क्वॉट. नेक्स्ट, आय क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे. आय क्लॅप, आय क्लॅप्ड, आय विल क्लॅप. I clap, I clapped, I will clap. Next. Knock. Okay, knock म्हणजे काय? दार वाजवणे. I knock, I knocked, I will knock. Knock, knocked, I will knock. Next. Mix. Okay, mix म्हणजे काय? मिळवणे, एकत्र करणे. I mix, I mixed, I will mix. Next. Show म्हणजे दाखवणे. I show, I showed, I will show. I show, I showed, I will show. Next, steal. I steal, I stole, I will steal. Okay, steal म्हणजे काय? चोरणे. I steal, I stole, I will steal. Next, hurt. Hurt म्हणजे दुखवणे, दुखापत होणे. Hurt, I hurt, I hurt, I will hurt. ओके, सो याचं सुद्धा हर्ट 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 असंच आहे. नेक्स्ट, पुल मीन्स ओढणे. पुल स्वतःच्या बाजूला ओढणे. आय पुल, आय पुल्ड, आय विल पुल. आय पुल, आय पुल्ड, आय विल पुल. नेक्स्ट, पुश. ओके, पुश म्हणजे काय? ढकलणे, दुसऱ्या बाजूला, समोरच्या बाजूला ढकलणे, ढकलणे. आय पुश, आय पुश्ड, आय विल पुश. I push, I pushed, I will push. Come on, guys, repeat after me, okay? That's why I'm repeating twice. Next, water. Okay? So इथे water म्हणजे आपण झाडांना पाणी देतोय, त्या अर्थाने घेतलंय. I water, I watered, I will water. Next, I watch म्हणजे मी बघतो. I watched, मी बघितलं. I will watch, मी बघेन. त्यानंतर रेक. ओके, रेक म्हणजे असं ओढून गोळा करणे. आय रेक, आय रेक्ड, आय विल रेक. ओके, कचरा गोळा करतो आपण. नेक्स्ट, स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे. आय स्टार्ट, आय स्टार्टेड, आय विल स्टार्ट. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. आय स्टार्ट, आय स्टार्टेड, आय विल स्टार्ट. नेक्स्ट, फिनिश. ओके, म्हणजे संपवणे. आय फिनिश, आय फिनिश्ड, आय विल फिनिश. ओके, फिनिश्ड. पास्ट मध्ये त्याचा उच्चार कसा करायचा आहे बघा. फिनिश्ड, फिनिश्ड असं नाही बोलायचंय.
finished. Right? I finish, I finished, I will finish. Next, open म्हणजे उघडणे. I open, I opened, I will open. Come on. I open, I opened, I will open. Next, close म्हणजे बंद करणे. I close, I closed, I will close. I close, I closed, I will close. नेक्स्ट किक. ओके, किक म्हणजे काय? फुटबॉलने लात मारणे. आय किक, आय किक्ड, आय विल किक. नेक्स्ट पंच म्हणजे मुक्का मारणे. आय पंच, आय पंच्ड, आय विल पंच. कम ऑन. आय पंच, आय पंच्ड, आय विल पंच. नेक्स्ट पास. I pass, I passed, I will pass. Okay? I pass, I passed, I will pass. Next, fail म्हणजे नापास होणे. पास म्हणजे पास होणे, फेल म्हणजे नापास होणे. I pass, I fail, I failed, I will fail. Next, wash म्हणजे धुणे. I wash, I washed, I will wash. I wash my hand. ओके, मी माझे हात धुते. आय वॉश्ड माय हँड, दॅट मीन्स मी माझे हात धुतले. आय विल वॉश माय हँड म्हणजे मी माझे हात धुवेल. ओके, सो वारंवार मी तुम्हाला सेंटेन्स घेऊन सुद्धा त्याची प्रॅक्टिस करून देते आहे, तर तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने बोला, समजून घ्या आणि बोला. नेक्स्ट ड्राय म्हणजे काय? कोरडे करणे. आय ड्राय, आय ड्राईड, आय विल ड्राय. Dry, dried, I will dry. Next, cut. Cut, cut, cut. Cut हे वर्ब पण असं आहे की त्याचा फॉर्म चेंज होत नाही. कट कट कटच राहतो. ओके, सो कट, कटेड, कटिंग असं होत नाही. आय कट, आय कट, आय विल कट. नेक्स्ट, कलर रंगवणे. आय कलर, आय कलर्ड, आय विल कलर. Color, colored, will color. Yes, neat, knitted, will knit. Okay, neat म्हणजे काय? विणणे. I neat, I knitted, I will knit. Okay, इथे सुद्धा के सायलेंट आहे. I sculpt. Sculpt म्हणजे काय? मूर्तिकार, मूर्ती तयार करणार. I sculpt, I sculpted, I will sculpt. Next, I fold, I folded, I will fold. I fold, मी घडी घालते. I folded, मी घडी घातली. I will fold, मी घडी घालेन. Right? Next, glue. I glue, I glued, I will glue. Okay, glue म्हणजे लावून चिटकवणे. ग्लू लावून चिटकवणे, ग्लू लावणे. नेक्स्ट, प्लांट. ओके, सो प्लांट म्हणजे इथे झाड लावणे असा अर्थ घेतला आहे. आय प्लांट ट्रीज. आय प्लांटेड ट्रीज. ओके, आय प्लांट ट्रीज म्हणजे मी झाडे लावते. आय प्लांटेड ट्रीज म्हणजे मी झाडे लावले आहेत. आय विल प्लांट ट्रीज, मी झाडे लावेन. सो असा इथे अर्थ घेतलाय. नेक्स्ट, डिग म्हणजे खड्डा खोदणे. आय डिग, आय डग, आय विल डिग. कम ऑन. आय डिग, आय डग, आय विल डिग. नेक्स्ट, गिव्ह म्हणजे काय? देणे. आय गिव्ह,
I gave, I will give. I give, I gave, I will give. Next, get. ओके, गेट म्हणजे काय? मिळणे. आय गेट, आय गॉट, आय विल गेट. नेक्स्ट, प्रेझेंट. ओके, मांडणे, एखादी गोष्ट आपली प्रेझेंट करणे. आय प्रेझेंट, आय प्रेझेंटेड, आय विल प्रेझेंट. नेक्स्ट, बिल्ड. बांधणे. आय बिल्ड, आय बिल्ट, आय विल बिल्ड. नेक्स्ट, आय डिस्ट्रॉय. ओके, डिस्ट्रॉय म्हणजे काय? संपवणे, नष्ट करणे. आय डिस्ट्रॉय, आय डिस्ट्रॉयड, आय विल डिस्ट्रॉय. Destroy, destroyed, will destroy. Next, lose. I lose, I lost, I will lose. Okay? I lost my money. मी माझे पैसे हरवले. Next, find म्हणजे शोधणे. I find, I found, I will find. ओके, सो इथे सापडणे, एखादी गोष्ट सापडणे असा अर्थ. आय फाइंड, आय फाउंड, मला काहीतरी मिळालंय असं तुम्ही सांगू शकता इथे. ओके, नेक्स्ट, डिवाइड. डिवाइड म्हणजे वेगवेगळ्या भाग करून त्याचे तुकडे करणे, पार्टिशन करणे. नेक्स्ट, आय डिवाइड, आय डिवाइडेड, आय विल डिवाइड. आय डिवाइड, आय डिवाइडेड, आय विल डिवाइड. येस. नेक्स्ट, मार्च. ओके, सो मार्च म्हणजे काय? इथे परेड आहे, मार्च महिना नाहीये. ओके, सो जी परेड असते त्याला इथे मार्च म्हटलेलं आहे. आय मार्च, आय मार्च, आय विल मार्च. येस. नेक्स्ट, आय एस्केप. ओके, एस्केप म्हणजे सुटका होणे एखाद्या ठिकाणाहून. आय एस्केप, आय एस्केप्ड, आय विल एस्केप. एस्केप म्हणजे सुटका होणे. आय टेअर, आय tore, I will tear. Okay, tear means फाडणे. Tear, tore, will tear. Next, die. Okay, die म्हणजे काय? मरणे. I die, I died, I will die. Next, chase. Chase म्हणजे काय? पाठलाग करणे. I chase, I chased, I will chase. I chase, I chased, I will chase. Next, pat. ओके, पॅट म्हणजे कुरवाळणे, थोपटणे. आय पॅट, आय पॅटेड, आय विल पॅट. नेक्स्ट, यॉन. यॉन म्हणजे आळस. ओके, आय यॉन, जांभाई देतो ना आपण. आय यॉन, आय यॉन, आय विल यॉन. नेक्स्ट, मेजर. मेजर म्हणजे मोजणे. आय मेजर, आय मेजर्ड, आय विल मेजर. मी मोजते, मी मोजले, मी मोजेन. ओके, नेक्स्ट, पे. म्हणजे पे म्हणजे पे करणे, पैसे देणे. आय पे, आय पेड, आय विल पे. नेक्स्ट, चेंज म्हणजे बदलणे. आय चेंज, आय चेंज्ड, आय विल चेंज. चेंज म्हणजे काय? बदलणे. नेक्स्ट, ग्रो म्हणजे वाढणे. आय ग्रो, आय ग्रीव, आय विल ग्रो.
नेक्स्ट रेज म्हणजे हात उठवणे. आय रेज, आय रेज्ड, आय विल रेज. नेक्स्ट डू म्हणजे एखादं काम करणे. आय डू, आय डिड, आय विल डू. आय डू म्हणजे मी करते. आय डिड म्हणजे मी केलं. आय विल डू म्हणजे मी करेल. नेक्स्ट रिंग. ओके बेल. आय रिंग, आय रँग, आय विल रिंग. ओके सो रिंग, रँग, विल रिंग. नेक्स्ट आय चूज. आय चोज, आय विल चूज. ओके चूज म्हणजे काय निवडणे, सिलेक्ट करणे. चूज, चोज, विल चूज. नेक्स्ट बर्न. ओके बर्न म्हणजे जळणे. आय बर्न, आय बर्न, आय विल बर्न. नेक्स्ट ब्लो. ओके ब्लो म्हणजे ओंकार मारणे. आय ब्लो, आय ब्ल्यू, आय विल ब्लो. ब्लो, ब्ल्यू, ब्लो. नेक्स्ट सीव. आय सीव्ड, आय विल सीव. नेक्स्ट बेंड वाकणे. आय बेंड, आय बेंट, आय विल बेंड. बेंड, बेंट, विल बेंड. ओके नेक्स्ट बिट म्हणजे मारणे. आय बाईट, बाईट, विल बीट. नेक्स्ट टाय. टाय, टाईड, विल टाय. टाय म्हणजे बांधणे, गाठ गाठ मारणे. नेक्स्ट फिक्स म्हणजे नीट करणे, एखादी गोष्ट नीट करणे. आय फिक्स, आय फिक्स्ड, आय विल फिक्स. नेक्स्ट ब्रेक म्हणजे काय तोडणे. आय ब्रेक, आय ब्रोक, आय विल ब्रेक. नेक्स्ट आय स्पिन. ओके स्पिन म्हणजे काय गोल गोल फिरणे. आय स्पिन, आय स्पॅन, आय विल स्पिन. ओके फिरणे. नेक्स्ट बाईट. आय बाईट, आय बिट, आय विल बाईट. आय बाईट, आय बिट, आय विल बाईट. बाईट म्हणजे चावणे. नेक्स्ट स्मेल. ओके वास घेणे. आय स्मेल, आय स्मेल्ट, आय विल स्मेल. येस नेक्स्ट आय स्वेप, आय स्वेप्ट, आय विल स्वेप. ओके स्वेप म्हणजे काय नीट करणे, स्वच्छ करणे, झाडून काढणे. नेक्स्ट मॉप. मॉप म्हणजे काय पुसणे. आय मॉप, आय मॉप्ड, आय विल मॉप. येस आय क्लीन, आय क्लीन्ड, आय विल क्लीन. क्लीन म्हणजे काय स्वच्छ करणे. आय क्लीन, आय क्लीन्ड, आय विल क्लीन. नेक्स्ट सेल. आय सेल, सेल म्हणजे काय विकणे. आय सेल, आय सोल्ड, आय विल सेल. सेल, सोल्ड, विल सेल. ओके नेक्स्ट बाय. आय बाय म्हणजे विकत घेणे. आय बाय, आय बॉट, आय विल बाय. नेक्स्ट मॅरी. ओके मॅरी मीन्स लग्न करणे. आय मॅरी, आय मॅरीड, आय विल मॅरी. डायव्होर्स. डायव्होर्स ओके म्हणजे परत वेगळे होणे. आय डायव्होर्स, आय डायव्होर्स्ड, आय विल डायव्होर्स. नेक्स्ट शेक म्हणजे हात हातात घेऊन हलवणे.
आय शेक हँड आपण म्हणतो ना, आय शेक, आय शुक, आय विल शेक. नेक्स्ट फॉलो म्हणजे मागे, च्या मागे जाणे. ओके, आय फॉलो, आय फॉलोड, आय विल फॉलो. नेक्स्ट सबस्ट्रॅक्ट म्हणजे वजा करणे. आय सबस्ट्रॅक्ट, आय सबस्ट्रॅक्टेड, आय विल सबस्ट्रॅक्ट. ओके, सबस्ट्रॅक्ट म्हणजे वजा करणे. नेक्स्ट ऍड म्हणजे मिळवणे. ओके, ऍडिशन करणे. ऍड, ऍडेड, आय विल ऍड. नेक्स्ट स्विंग. ओके, स्विंग म्हणजे काय, झोका घेणे. आय स्विंग, आय स्वंग, आय विल स्विंग. ओके, सो असे हे सगळे सेंटेन्स होते. आपण सेंटेन्स तयार करण्याचा प्रयत्न केला. वर्ब्स कसे वापरले प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये, फ्युचर मध्ये, हे सगळं आपण बघितलं. ओके, सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. आणि जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस जॉईन करायचे असतील तर इथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि क्लास जॉईन करू शकतात. खूप सोप्या पद्धतीने आपण सेंटेन्स प्रॅक्टिस घेतो आणि सगळ्या गोष्टी डिटेल समजून सांगतो. त्यामुळे तुम्हाला कोणतेही ग्रॅमॅटिकल कन्फ्युजन राहत नाही आणि प्रत्येक गोष्टीची आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतो. फक्त तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं कंपल्सरी असणार आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम गाईज, you can call on this number and join the live class as well. So thank you so much for uh, watching this video. I hope that's really help you. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर जर व्हिडिओ हवे असतील तर कमेंट नक्की करा. आणि सहज सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश शिकण्यासाठी चॅनल जर अजून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर ते नक्की करा. ओके, आपण नेहमी असे व्हिडिओ आणत असतो ज्याच्यातून तुम्हाला सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकता येतं. सो बी देअर अँड कीप प्रॅक्टिसिंग. See you in the next video. Till that time, bye bye.